त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असेल का? ही जी इलेक्शन असणार आहे ही लक्षवेधीत असणार आहे. अच्छा, सोधऱ्याचे संबंध आहेत विरोधकांच्या सोबत? आमचं कोणाचंही वैरत्व नाहीये. नगरसेवक पदाच्या इलेक्शन मधून आपण आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करावी असं का वाटतंय? मला माहित नाही माझं फ्युचर काय आहे, पण माझं जर काम चांगलं असेल तर 100% मी केंद्रापर्यंत जाईल. ज्यावेळेस आपल्या उमेदवारीची चर्चा झाली त्यावेळेस असं कोणते असे प्लस पॉइंट्स आपल्या बाजूने राहिलेत? नाहीतर कालपर्यंत मी उभारणार हे माझ्या डोक्यातही नव्हतं. अच्छा, तर अशा परिस्थितीमध्ये बलाढ्य उमेदवारांना सामोरे जात असताना सत्यजित जाधवांची भूमिका कशी असते? राजकारणी झाले, मी राजकारणीपेक्षा मी राजकारणाची पायरी पहिली चढा लागलो. अवलंबून राहावं म्हणजे नेमकं तुमच्या मनामध्ये काय मॉड्यूल आहे, काय ब्ल्यूप्रिंट आहे? सगळ्यांना एकत्र आणून चांगलं मॉडेल दाखवायचं आहे. तर ही लढत, ही जी काय फाईट असेल ही टफ असेल सत्यजित जाधव यांच्यासाठी. माझं एवढंच म्हणणं आहे की ही एक स्वच्छ लढाई असणार आहे. मला वाटतं की मी एक सामान्य नागरिक आहे. आमदार हे माझे वडील होते, आई आमदार होती. ही जनता पास करायचं का नाही हे जनतेच्या हातात आहे. मी माझा पेपर मात्र चांगला लिहिला. नमस्कार, लाईव्ह मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूरच्या लक्षवेधी लढती या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करीतो. तब्बल 10 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये या निवडणुकीविषयी तशी आतुरता आहेच, पण त्याही पेक्षा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे उतरणार आहेत त्यांच्याविषयीचे जास्त आकर्षण आणि चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. कोल्हापूरचं वातावरण तसं थंडीनं गारटलंय, परंतु काही अशा राजकीय घडामोडी आहेत की त्याच्यामुळं सध्या कोल्हापूरचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्याचं एक कारण म्हणजे या निवडणुकीमध्ये माजी आमदार चंद्रकांत जाधव आणि त्याच पद्धतीनं माजी आमदार जयश्रीताई जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आणि जसा हा निर्णय आला त्यानंतर खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये वेगळ्या प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या आणि याच मुद्द्यांवरती आज आपण थेट बिनधास्त रीतीनं रोखठोकपणानं सत्यजित जाधव यांच्याशी बोलणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत आपल्या लाईव्ह मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये लक्षवेधी लढत. सत्यजितजी नमस्कार. नमस्कार. माझा नेहमीच एक प्रश्न राहतो आणि ती म्हणजे की ही निवडणूक आपल्यासाठी ही प्रतिष्ठेची आहे, अस्तित्वाची आहे? प्रथम मला हे सांगायचं की ही इलेक्शनची आहे, ही प्रतिष्ठेची पण आहे आणि तुम्ही म्हणताय तसं अस्तित्वाची पण आहे. प्रतिष्ठेची म्हणजे काय की आपण जे आहे आता जे आज आपण या रिंगणात उतरलेलो आहे ते फक्त आपल्या वडिलांच्या कामाच्या पुण्याईवर, माझ्या आईच्या कामाच्या पुण्याईवर, कारण ते दोघेही आमदार होते. स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव हे 2021 साली त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर पोटनिवडणुकीत माझ्या आई निवडून आल्या. त्याच्यानंतर त्यांनी जे काम हे केलं, कारण अण्णांनी 25 वर्ष जवळजवळ समाजकारण केलं, मग ती शिदोरी घेऊन ते या रिंगणात उतरले आमदारकीच्या आणि जनतेने त्यांना कौल दिला आणि त्यांना आमदार बनवलं. बरोबर. पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा जनतेनं अण्णांची उणीव भासून दिली नाही आणि अण्णांच्या माघारी जबाबदारी घेतली आणि प्रचंड मताने निवडून आणलं. तिथेही कौल दिला. यात सगळ्यात मोठं जनतेचं जे प्रेम आहे ते सगळ्यात मोठं जाधव घराण्यासाठी आहे आणि तेच प्रेम, तीच शिदोरी घेऊन मी या रिंगणात उतरलोय. मला आणखी यालाचा अनुषंगानं म्हणजे आता आपण मी जो प्रश्न विचारला त्याला अगदी आपल्या चांगल्या रीतीने आपण उत्तर दिलं, पण मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे की सुरुवातीला चंद्रकांत जाधवजी हे काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर आपल्या मातोश्री जयश्रीताई या काँग्रेसमध्ये गेल्या, तिथून ते निवडून आलेत आणि त्याच्यानंतर मग काही राजकीय अशी गणित झालीत, काही राजकारणानं कूस बदलली, त्याच्यानंतर मग शिवसेनेमध्ये त्यांना जावं लागलं. हे सगळं होत असताना आता कुठंतरी ज्यांच्या पक्षातून त्या सगळ्या गोष्टींची घडण झाली त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असेल का? हा ज्याच्या बराचा प्रश्न आहे, कारण ती कशी इलेक्शन घेतलेत, कारण जिथं आम्ही उतरणार तिथं दुसराही पक्षाचा माणूस उतरणार, तो कोणताही पक्ष असो, म्हणजे तो थोडक्यात आमचा विरोधक बनला जाईल.
तर मला असं वाटते की प्रतिष्ठेशी म्हणण्यापेक्षा की ही जी इलेक्शन असणार आहे ही लक्षवेधीत असणार आहे. अच्छा. कारण दोन्ही आमदार असणारी व्यक्ती हम्म. एका आमदारकीला न जाता नगरसेवकला उभारलेले आहेत हम्म. आणि बेसिक लेवल पासून सुरू करत आहेत. हम्म. तर मला वाटत नाही की एवढी लहान इलेक्शन जी आहे कॉर्पोरेशनसाठी जे आमचे विरोधक आहेत ते प्रतिष्ठेसाठी घेतील. अच्छा. अजूनही म्हणजे हे राजकारणाची कूस बदलली तरी अजूनही तुमचे सोदऱ्याचे संबंध आहेत विरोधकांच्या सोबत? हे बघा, माझ्या सगळ्यांची संबंध चांगले आहेत. आमचं कोणाचंही वैरत्व नाहीये. अच्छा. वैरत्व करायला त्याला वाईट वागावं लागतं. अच्छा. आणि ते वाईट मी काय कुणाशी वागलेलं नाहीये. सगळ्यांना रिस्पेक्ट केलेला आहे. कारण माझ्या जे आता प्रतिस्पर्धी असतील, काही नावं मला माहिती आहेत, पण नावं घेणं योग्य पण नाहीये. पण जे प्रतिस्पर्धी आहेत ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत. काही लोकांनी टर्म्स घेतलेले आहेत इलेक्शन मध्ये, ज्यावेळी सिंगल प्रभाग होता त्यावेळेला. आम्ही दोन्ही वेळेला पोटनिवडणुकीला अण्णांच्या वेळेला 54 प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि त्या नेतृत्व काम करत असताना ही इलेक्शन 4 भागाची इलेक्शन आहे. आणि ही इलेक्शन त्याच्या बेसवरच चांगलं काम करून दाखवायचं. कारण प्रत्येक गोष्टीला आपण एक सॅम्पल तयार करतो. अच्छा. आपण एक सॅम्पल फ्लॅट तयार करतो ज्यावेळेला आपल्याला मोठी बिल्डिंग बांधायची असते. तसंच हा एक सॅम्पल भाग आहे की जे मला करून दाखवायचा आहे की भाग कसा होऊ शकतो. आणि हा 4 भाग हे एक बिंदू राहतील आणि ह्याला अनुसरून बाकीचे भाग किंवा बाकीचे जे येणारे आता कॉर्पोरेटर्स असतील तर तेही करतील. आणि त्याचं सगळ्यांनी म्हणजे ते एक काय म्हणतात मॉडेल घेतलं पाहिजे. आणि ते मॉडेल सगळ्या भागांमध्ये रचवलं पाहिजे की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला की ही जी कार्यकिर्दीमध्ये काम झालेलं आहे हे पुढच्या 25 वर्ष पिढी जी येणार आहे त्यांनी नाव काढलं पाहिजे. अशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे. मी त्या मॉड्यूलकडे येणारच आहे, पण त्याच्या अगोदर आणखी एक माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आणि जो सातत्यानं चर्चेला जातो. ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये इलेक्शन झाल्या, विशेषतः पोटनिवडणुकीची इलेक्शन झाली, त्यावेळेस सत्यजित जाधव यांच्या नावाची उमेदवारी म्हणून चर्चा होती. म्हणजे खऱ्या अर्थानं आमदारकी पदासाठी एक नाही सत्यजित जाधव हे रिंगणामध्ये उतरतील अशी सगळीच चर्चा होती. पण नंतर मात्र ते ऐवजी आपल्या आई या रिंगणामध्ये उतरल्या. मग सत्यजित जाधवांना आमदारकीची इलेक्शन न लढता नगरसेवक पदाच्या इलेक्शन मधून आपण आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करावी असं का वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे एका मुलग्याला माहित असतं की वडील गेल्यावर काय असतं, त्याला किती जबाबदाऱ्या पडतात. आणि ते गोष्ट आमच्या घराण्याशी घडलेली आहे. जसं अण्णा गेले तशी सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. आणि इथं उद्योग समूह पण आहे आणि इथं समाजकारण पण आहे. त्यावेळेला समाजकारण करायला आमच्या आईसाहेब सज्ज होत्या आणि त्यांना नगरसेवकांचा अनुभव होता. त्या नगरसेविका होत्या, याच भागातून नगरसेविका होत्या, त्यांचा नगरसेवकाचा अनुभव होता. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी आमदारकीचं काम सांभाळलं. 2.5 वर्ष त्यांनी आमदारकी केली आणि 54 प्रभागाचं नेतृत्व केलं. तर त्यांनी ते बेसिक लेवल ज्यावेळी त्यांनी शिकले त्यांना तो अनुभव घेता आला. जर बेसच आपला पक्का नसेल तर आमदारकी किंवा ह्याच्यापर्यंत जायला थोडं तो बेस लेवल पक्का पाहिजे. जसं फडणीस साहेब तुम्ही म्हणला, आपण म्हणतोय फडणीस साहेबांचे काही तुम्ही क्लिप्स बघितले असतील, रील्स बघितले असतील, तर जसे ते जीएस लेवल पासून गेलेवर बरोबर आज सीएम झालेले आहेत. मला माहित नाही माझं फ्युचर काय, पण माझं जर काम चांगलं असेल तर 100% मी केंद्रापर्यंत जाईल. अच्छा. पण त्याला बेस लेवल चालू करणं गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हणतात, इफ यू वॉन्ट टू बिकम अ टीचर फर्स्ट यू हॅव टू बिकम अ स्टुडंट. म्हणजे तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर पहिल्यांदा विद्यार्थी तुम्हाला व्हावं लागेल. इट इज ऑलवेज राईट. बरोबर. एकदा विद्यार्थी झाल्याशिवाय शिक्षक होताच आहे ना. येस.
आता या अनुषंगाने आपण सगळं सांगत असताना आणखी एक प्रश्न मनामध्ये येतो, तो म्हणजे ज्यावेळेस आपली उमेदवारी आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे, निश्चित आपण लढणार आहात, रिंगणामध्ये उतरणार आहात, तर आपल्या पक्ष पातळीवरती ज्यावेळेस आपल्या उमेदवारीची चर्चा झाली त्यावेळेस असं कोणते असे प्लस पॉइंट्स आपल्या बाजूने राहिलेत की वरच्या शीर्षत्र नेतृत्वाने सुद्धा म्हटलेत की नाही सत्यजित तुम्हाला उभारावंच लागेल? पहिली गोष्ट, ही जी पक्षाने मला जबाबदारी दिली किंवा पक्षाने सांगितलं की आज जनतेनेही सांगितलं, जनतेनं जवळजवळ 2-3 तास माझ्यावर बसले, चर्चा केली, सर्व गोष्टी सांगितल्या की का तुम्ही पाहिजे, कशासाठी पाहिजे. त्यांच्या हट्टापोटी, जनतेच्या हट्टापोटी काल रात्री आमचा निर्णय झाला. मी तसं वरिष्ठांना कळवलं, नाहीतर कालपर्यंत मी उभारणार हे माझ्या डोक्यातही नव्हतं. अच्छा. तर मी वरिष्ठांना संध्याकाळी सगळ्यांची मीटिंग घेऊन, सगळ्यांची होकार घेऊन, सगळ्यांनी ज्यावेळेला मला सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही तुमच्या घरातलं कोणतरी माणूस पाहिजे आणि तुम्ही यालाच पाहिजे. आमच्यासाठी काय म्हणजे मेरिट लावले असणार आहेत? मेरिट सिंपल आहेत साहेब, जे आहेत ते अण्णांनी केलेली काम आणि माझ्या आईसाहेबांनी निस्वार्थपणे केलेलं काम, हीच पोचपावती जनतेची. अच्छा. पण हे सगळं पोचपावती एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला बलाढ्य उमेदवार सुद्धा विरोधकांकडून रिंगणामध्ये असतील, तर अशा परिस्थितीमध्ये बलाढ्य उमेदवारांना सामोरे जात असताना सत्यजित जाधवांची भूमिका कशी असते? मी एक स्पोर्ट्समॅन आहे. बलाढ्य उमेदवार हे असणारच आहेत. बलाढ्य कोण कुठल्या टेक्निकनं असणार आहे ह्याला महत्व धरतंय. आणि मी एकच टेक्निक मला माहित आहे की आपल्याला जनतेत उतरून काम करायचं आहे, आपलं काम दाखवायचं आहे. जर काम मला दाखवायचं असेल आणि जनतेला ते बघायचं असेल तर बलाढ्य आणि ही सगळी जनता ठरवणार. अच्छा. बलाढ्य कोण आहे हे शेवटी जनतेच्या हातामध्ये आहे, हे माझ्या हातामध्ये नाही आहे. मी मला स्वतःलाच कधी बलाढ्य म्हणू शकत नाही, कारण माणूस कदाच परिपक्व नसतो. जिथे इफ असते तिथे बट पण असतोय. तर मला वाटते की बलाढ्य वगैरे हे शब्द राजकारणी झाले. मी राजकारणीपेक्षा मी राजकारणाची पायरी पहिली चढा लागलोय. तर त्या पायरीवर मला हे बलाढ्य माहित नाहीये. मला एवढंच माहिती आहे मी प्लेअर आहे आणि मला ही मॅच जिंकायची. पण प्लेअर असलं तर प्लेअर समोर एक गेम प्लॅन असतो. मगाशी आपण उल्लेख केला होता आणि तिथं आपण थांबलो होतो, आणि तो म्हणजे मॉड्यूल, की मला हा जो प्रभागाचा मॉड्यूल आहे, माझी अपेक्षा आहे की हे मॉड्यूल संपूर्ण कोल्हापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी नगरसेवक असतील त्यांनी हे अवलंबून राहावं. म्हणजे नेमकं तुमच्या मनामध्ये काय मॉड्यूल आहे, काय ब्ल्यूप्रिंट आहे? हे बघा, माझा जो पहिला प्रभाग आहे हा एक प्रभाग स्लम एरियाचा आहे. ठीक आहे. इथं आजूबाजूला स्लम एरिया पण आहे, आजूबाजूला एरिया जो आहे तो प्रीमियम एरिया पण आहे, सेमी प्रीमियम एरिया पण आहे. तर इथं अप्पर क्लास, मिडल क्लास आणि लोअर क्लास ही तिन्ही कॅटेगरीची लोक आहेत. आणि त्यांना एकत्र करून किंवा त्यांच्या हितासाठी जे ज्या काही गोष्टी अम्युनिटीज आहेत त्या अम्युनिटीज आपण प्रॉपर वेनं दिल्या पाहिजे. जसं की आपल्या भागामध्ये 4 भागामध्ये बाग आहे. आज आपण ओपन जिम बसवतो, पण ओपन जिम किती लोक करतात? बरोबर आहे. आपण नुसतं बसवतो पण ते किती लोक करतात? त्याचा खरोखर उपयोग होतो का? त्याच्याऐवजी जर जिम प्रॉपर केल्या, प्रॉपर मशीन्स असतील तर तिथं ते प्रॉपरली येतील. टेक्निक न करतील, तिथे इन्स्ट्रक्टर पाहिजे. आज हे किती धोकादायक आहे की एक ओपन जिम आपण लावतोय आणि तिथं कसं वाटेल तसं जी वृद्ध लोक आहेत, तर ही वृद्ध लोक जे आहेत तर ह्यासनी प्रॉपर टेक्निकने सांगितलं पाहिजे की ह्यावर अशा पद्धतीने करायचं. तर ओपन जिम दिलं तर तिथे इन्स्ट्रक्टर तर पाहिजे, पण तोही नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्या लूपफॉल्स आहेत. हे मी एक पॉईंट सांगितलं, असे भरपूर पॉईंट्स आहेत. पण पहिला मूळचा विषय आहे की अम्युनिटीज अगेन्स्ट पीपल. तिथं ज्या एरियात जशी लोक आहेत तसे तिथं अम्युनिटीज द्यायला पाहिजे. ज्या एरियात स्लम एरियात आहेत तिथं त्यांना पण सेम अम्युनिटीज दिल्या पाहिजेत आणि त्यांना शिकवलं पाहिजे की या अम्युनिटीचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, ती कशी राखली पाहिजे. कारण सगळी माणसं आपण एक आहोत, वेगवेगळं कोणच नाहीये. इथं फक्त आपण क्लास त्याच्या स्टेटस प्रमाणे केलेलं आहे. सर्वांना एकत्र आणणे
हेच मुळात सगळ्यात हम्म. यूज असतं आणि सगळ्यांना एकत्र आणला तरच प्रभाग स्वच्छ राहतो. हम्म. युनिटी ऑलवेज मेक्स हम्म. युअर वॉर्ड व्हेरी हॅपी. हम्म. बरोबर. सगळ्यांना एकत्र आणून चांगलं मॉडेल दाखवायचं आहे, हम्म. चांगलं मॉडेल करून दाखवायचं आहे, हम्म. सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचं आहे. हम्म. आणि मुळात म्हणजे माझ्या प्रभागामध्ये एकही माणूस कोणताही बेरोजगार नाही, बेरोजगार नसणार याची मी पहिला गवाही घेणार. आपल्याकडे एवढा मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे, खूप लोकांची मागणी आहे, लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीत. तर हे भागात न लोक ही घेऊन त्यांचे रोजगार बघितले पाहिजेत, त्यांना तिथपर्यंत नेलं पाहिजे. कोण टेक्निकल नसेल तर त्यांना आम्ही इंडस्ट्रियल मध्ये फ्री टेक्निकल सेंटर्स काढलेले आहेत, तिथे ट्रेनिंग दिलं पाहिजे, लोकांना पुढं केलं पाहिजे, जागृत केलं पाहिजे. सर्व गोष्टी आहेत यात, एन नंबर ऑफ गोष्टी आहेत, जितक्या घेतक्या तेवढं कमी आहेत. सतीशजी, आपण आता बोलत असताना म्हणजे हे तर मॉड्यूल बोललाच, परंतु बऱ्याच वेळेस असं जनतेच्या मनामध्ये असतं की एक नाही निधी येऊ दे किंवा निधी आलाच नाही त्याच्यामुळे एक नाही विकास झाला नाही. परंतु आम्ही नाशिकमध्ये सुद्धा बघितलं की एक नाही मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट ज्या होते त्याने एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून करून दाखवलं त्या ठिकाणी. असं आपल्या कोल्हापूर शहरासाठी करता येतं? पहिली गोष्ट हे करता येतं ज्यांना सीआरसी फंड, ज्या कंपनीकडे अथॉरिटी आहे त्यांना हे करता येतं. पण सीआरसी फंड वाले आपल्याकडे कोल्हापुरात एक हातावर बोटावर मोजके जेवढी आहेत. आपण जिल्ह्यातून हा सीआरसी फंड गोळा करायला पाहिजे. कारण आपण एक व्यावसायिक आहे त्याच्यामुळे आपले चांगले संबंध वरच्या बाजूला आहेत, म्हणून हा मला प्रश्न विचारावासा वाटला. बरोबर आहे तुमचं. कारण इंडस्ट्रियल वर्गामध्ये सीआरसी फंड ही एक अलोकेशन असते की जिथं हा फंड कुठल्या तरी सोशल फॉर्म साठी युज केला जातो. तर त्याचाही आपण वापर करून आपल्या इथे ज्या गोष्टी शासनाकडनं मिळत नाही किंवा शासनाकडनं त्या होत नाही ते आपण ते फंड वापरून तो तिथली मुबलकता किंवा तिथली जी कमी आहे ती कमी आपण पूर्ण करू शकतो. त्यात फक्त एवढंच आहे की तिची माहिती पाहिजे, ते घेऊन येता आलं पाहिजे आणि त्यांना ते पटवून दिलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे सुरुवातीलाच मी म्हणालो की सगळ्या कोल्हापूरचं लक्ष प्रभाग क्रमांक 18 कडे राहणार आहे, कारण इथं एक लक्षवेधी लढत आम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ही लढत, ही जी काय फाईट असेल ही टफ असेल सतीश जाधव यांच्यासाठी. हे बघा, मला लढायला शिकवले आणि ज्या वेळेला माणसावर परिस्थिती येते, कारण अण्णा गेले त्यावेळेला परिस्थिती माझ्यावर काय आली मला माहित आहे. काही लोक म्हटली ही व्यक्ती करू शकणार नाही, काही लोक म्हटली आणि काय काय म्हटलीत आपण त्याच्यावर जास्त जायला नको. पण माणसाला कोणी नसेल तर स्वतःच्या पायावर उभा राहावं लागतं आणि त्याला 100% बळ स्वतः आजूबाजूची दुसरी लोकही देतात, जनताही देते, जी आपल्या कधी संबंधात सुद्धा नसते. तर हे सगळं मला मिळालं. देवकृपेनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू झाल्या, हँडल व्यवस्थित करायला शिकलो. मुळात नियंत्रण आलं स्वतःवर. हे नियंत्रण येणं गरजेचं आहे आणि ते नियंत्रण जे आलेलं आहे ते फार शांत, सुसज्ज आणि आपण थांबून विचार करून सगळ्या गोष्टी करायच्या, हे नियंत्रण आलेलं आहे. आणि कुणालाही न त्रास होता निर्णय घ्यायचा. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ही एक स्वच्छ लढाई असणार आहे. 18 मध्ये कोणत्याही प्रकारचं निवडणुकीमध्ये ईर्षेखोर किंवा ईर्ष्यानं मी उभारतोय किंवा आमदार पुत्राला आमदार पुत्र उभा झालाय आणि आमदार पुत्राला आपण कशा पद्धतीनं, तर मला वाटतं की मी एक सामान्य नागरिक आहे. आमदार हे माझे वडील होते, आई आमदार होती, मी एक सामान्य नागरिक आहे. माझी आता जस्ट ऍडमिशन झालं, मी आता जस्ट राजकारणामध्ये ऍडमिशन घेतले. माझी पहिली पायरी आहे आणि मी व्यवस्थितरित्याने ही परीक्षा पास करीन असं मला वाटतं. आणि ही जनता पास करायचं का नाही हे जनतेच्या हातात आहे. मी माझा पेपर मात्र चांगला लिहिणार. सगळ्या प्रश्नांना आपण बेधडक उत्तर दिलीत आणि तुम्ही उल्लेख केलात की मी नुकताच परीक्षेला आता अपेअर झालेलो आहे. माहित नाही प्रेक्षको, परंतु मला एक आठवण आठवते की एका 4थीच्या वर्गामध्ये एक निबंध लिहिण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या निबंधाचा विषय होता की मोठं झाल्यानंतर मी कोण होणार, आणि प्रत्येकाने सांगितलं की मी वैमानिक होणार, मी हे होणार, मी ते होणार. एका मुलानं मात्र लिहिलं होतं
की मी मोठा झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण होणार. आणि शिक्षकांनी विचारलं की तुला खरंच मोठं झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण व्हायचंय का? तो म्हणाला, होय, मला यशवंतराव चव्हाणच व्हायचंय. त्या मुलाचं नाव होतं यशवंतराव चव्हाण, कारण त्याला स्वतःला ओळखून घेतलं होतं की मला काय करायचं आहे. ज्यावेळेस बेस चांगला असतो त्यावेळेस आपल्याला एक एक पायऱ्या पुढे जाव्या लागतात. मला असं वाटतं की आजच्या मुलाखतीचे हेच सार आहे. आणि ते शेवटी म्हणालेत की शेवटी मला झेप घ्यायची असेल तर मला बळ हवंय, आणि ते बळ जनतेच्या माध्यमातून माझ्या या राजकीय प्रवासाला मिळेल. शेवटी असं देखील म्हणतात कि सपने उन्हीं के सच होते जिनके सपनों में जान होते है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होते. त्यांचा हौसला, आत्मविश्वास जबरदस्त आहे. जनता कितपत साथ देते हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठीचा विशेष कार्यक्रम लक्षवेधी लढत. सत्यजीची मनमोकळ्याने आणि थेट प्रश्नांना आपण उत्तरे दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.